खिलाफत आणि असहकार चळवळ पाहायचं आपल्याला. आता खिलाफत म्हणजे काय? तुर्कस्तानवर जास्त गटी लावल्या होत्या इंग्रजांनी. कोणा तहाने? सिव्हर्स तहाने. कोणा तहाने? सिव्हर्स तहाने. 1919ला खिलाफत कमिटी नेमली. स्थापन झाली कुठं? लखनौ येथे. अध्यक्ष होता सेठ छोटाना. सचिव शौकत अली. अध्यक्ष कोण? सेठ. सचिव शौकत. इतर कोण होते? मौलाना अहमद अली, मौलाना आझाद, M.A. अन्सारी, हसरत मोहानी, हकीम अजमल खान. 1921ला काँग्रेस आदेश झाले होते. म्हणजे हकीम अजमल खान पण खिलाफत कमिटीमध्ये होते. M.A. अन्सारी, हकीम अजमल खान, हसरत मोहानी, मौलाना आझाद, मौलाना मोहम्मद अली, शौकत अली इतर सचिव होते. अध्यक्ष होते सेठ छोटाना. M.A. अन्सारी 1927च्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. M.A. अन्सारी 1927च्या. आणि 21चे होते हकीम अजमल खान. 24 नोव्हेंबर 1919ला अखिल भारतीय खिलाफत परिषद पार पडली दिल्लीला. तर खिलाफत परिषद पार पडली. नाव आहे समोर अखिल भारतीय. अखिल भारतीय नाव आहे, खिलाफत परिषद आहे आणि अध्यक्ष त्याच्यामुळे होते अखिल भारतीय आहे म्हणून महात्मा गांधी अध्यक्षाचा. त्यानं मालावर बहिष्कार आणि असहकार करायला सांगितलं होतं. असहकार चळवळ किंवा मालावर बहिष्कार. तर डिसेंबर 1919ला अमृतसर येथे अधिवेशन पार पडलं. चे अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू. 1919च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण येतं? मोतीलाल नेहरू येतं. खिलाफत चळवळीला पाठिंबा हे अधिवेशनात अमृतसरच्या. फेब्रुवारी 20ला खिलाफत परिषद पार पडली कलकत्त्याला. आता पहिली पाहिली आपण. पहिल्याच 1919ला पार पडली. कुठं पार पडली 1919ची? ती पार पडली दिल्लीला. 1920ची कुठं पार पडली? 20ची 1920 पार पडली कलकत्त्याला. कलकत्ता. 1920 कुठं पार पडले? कलकत्त्याला. अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद. असहकार ठराव संमत झाला इथं. असहकार ठराव संमत केला 1920 याच्यामध्ये. तर असहकार चळवळ सुरू झाली ह्याच्यानंतर. तर त्याच्यात असहकार टप्पे 4 होते. 4 टप्पे होते असहकाराचे. एक, पदव्यांचा बहिष्कार. जे डिग्री वगैरे असेल त्याचा बहिष्कार करायचा. लोकसेवा म्हणजे नोकऱ्या वगैरे सोडून द्या. पोलीस आणि लष्कराचा. आणि कर आणि भरायचे नाही. कर न भरणे पण हा होता. 4 टप्पे. तर व्हॅल्युएशन. खिलाफत समिती पार 3 मुद्द्यावर काँग्रेसचे एक मत झालं. 3 मुद्दे आहेत. 3. पहिला मुद्दा काय? खिलाफत चळवळीवर समाधानकारक तोडगा मिळवून येते. हे तर लॉजिकली असणारच आहे की पंजाबमधील सुधारणा चुकांची. म्हणजे पंजाबमधील चुका आहेत, चुका तशात सुधारणा झाली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे अल्पसंख्याक विषयी काही नव्हतंच. स्वराज्य मिळवणे हे पण उद्दिष्ट होतं. म्हणजे 3 होत्या गोष्टी. एक नव्हतं, अल्पसंख्याक विषय नव्हता. दिल्ली येथे गोहत्या बंदी. सरदानंद यांनी दिल्लीमध्ये काय केली? गोहत्या बंदी केली. आणि सरदानंद यांनी जामा मस्जिद जाऊन भाषण दिलं होतं हिंदू मुस्लिम ऐक्य दाखवण्यासाठी. मुसलमानांनी काय केलं? मग मुस्लिमांनी गोहत्या बंदी केली. असहकार ह्या दिवशी सेम डे टिळकांचं काय झालं? निधन झालं होतं. आणि त्या दिवशी काय झालं? त्या सुरू असहकार चळवळ. आता कलकत्ता विशेष अधिवेशन झालं 4 सप्टेंबर 1920ला. 4 सप्टेंबर 1920ला विशेष अधिवेशन आहे. विशेष अध्यक्ष कोण आहे? मग विशेषचा लाल आहे. विशेष लाला लजपत राय. असहकार जाहीरनामा मंजूर केला ह्याच्यात. म्हणजे विशेष अधिवेशन त्याच्यामध्ये काय मंजूर केला? जाहीरनामा. असहकार चळवळ गुन्हे झाले होते काही लोकांवर. काय झालं मग? C.R. दासला काय केलं? 6 महिने जेल दिली. C.R. दासला काय केलं? 6 महिने जेल. लाला लजपत रायला काय केलं? राजद्रोहकारक भाषण कायद्याखाली दोषी केलं. पंडित नेहरूला किती केलं? 18 महिने जेल. सेनगुप्ताला काय केलं? कठोर तुरुंगवास. काय म्हणजे
मुद्दाम विचारला आयोगानं क्वेश्चन, कारण काय झाले आरसे दत्ताला टाकले जन्मठेप टाकले. जन्मठेप नाही, काय ते 6 महिने जेल आहे. CR दास 6 महिने जेल. लाला राजपूत राय राजविरोधकारक भाषण कायद्याखाली दोषी. पंडित नेहरू यांना 18 महिने जेल आणि JM सेनगुप्ता यांना कठोर तुरुंगवास. तर हे जे कलकत्ता विषयादेश नव्हतं ह्याच्यामध्ये जे गांधीजींनी मांडला ठराव कोण मांडला गांधीजींनी. कैसरी हिंद त्यांनी पदत्याग केले यंग इंडियावर. तर त्यांनी सांगितलं असं की मी पदवीचा त्याग केला. 1921ला खिलाफत कमिटीचं अधिवेशन पार पडलं. 1921 कुठं पार पडलं अधिवेशन कराचीला. तर त्याच्यात जे होतं ना एक कायद्यामुळे बहिष्कार, तर काही लोकांनी विरोध केला. ते लोक कोण होते? CR दास काय म्हणला नको म्हणला. बेझंट, मुंजे, मालवीय, जिना, खापर्डे. आणि आयोगानं क्वेश्चन विचारला आहे असं का चळवळीचे भाग काय होते? शाळा बहिष्कार होता का? होता. न्यायालय बहिष्कार होता का? होता. प्रदेशी कापडा बहिष्कार होता का? होता. कर न भरणे हा विषय नव्हता असं म्हणलं आयोगानं. बहिष्कार इथं तर आपण नोट्समध्ये दिलं आहे ते बघावं लागलं बरं काय मॅटर काय नाही. हां, आता नागपूर अधिवेशन पार पडलं 1920ला, डिसेंबर 1920ला. म्हणजे विषय झाला. विषय कुठं पार पडला? विषय पार पडले कलकत्त्याला. अध्यक्ष कोणा विषयचा? लाला. पण ते रेग्युलर पार पडले 1920ला. रेग्युलर कुठं पार पडले? रेग्युलरचं ते पार पडले नागपूरला. आदेश कोणा रेग्युलरचा? राघवाचारी. असहकाराचा मुख्य ठराव इथं कोण मांडला? मग जे चालू आहे रेग्युलर तिथं कोण मांडला? CR दास यांनी. आणि जे विशेष त्याच्यामध्ये मांडला गांधीजींनी. काँग्रेसच्या घटनेत बदल केला इथं. काँग्रेस कार्यकारिणी स्थापन झाली आणि 15 मेंबर केले त्याचे. CWC काँग्रेस वर्किंग कमिटी 15 मेंबर केले. ह्याचं काम काय? डेली कामकाज पाहणे. आणि सदस्य वर्गणी ठेवली 25 पैसे प्रतिवर्ष. तर काँग्रेसमधून बाहेर कोण पडला मग ह्यावेळेस? जेव्हा हे झालं जिना पडला, खापर्डे पडले, बेझंट पडले आणि पाल. जिना, खापर्डे आणि बेझंट आणि पाल बाहेर पडले. सुरेंद्र बॅनर्जी काय म्हणले? इंडियन नॅशनल लिबरल फेडरेशन स्थापन केले. बॅनर्जीनं काय स्थापन केली ह्याच वेळेस? मग सुरेंद्र बॅनर्जी यांनी इंडियन नॅशनल लिबरल फेडरेशन स्थापन केली. कलकत्ता येथे राष्ट्रीय महाविद्यालय स्थापन झालं. त्याचे पहिले प्राचार्य होते सुभाषचंद्र बोस. त्या कलकत्त्याच्या राष्ट्रीय महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य कोण होते? सुभाषचंद्र बोस होते. वकिलीचा त्याग कोणी केला? वकिलीचा त्याग CR दास यांनी केला. मोतीलाल नेहरू यांनी केला. किशोर वल्लभभाई पटेल, राजगोपालचारी, असफअलीने केला. राजेंद्र प्रसाद यांनी केला. मुंजे यांनी पण वकिलीचा त्याग केला आहे. म्हणजे वकिलीचा त्याग केला हो, पण त्यांनी काय म्हणले ते? कायदेमंडळावर बहिष्कार नको म्हणले होते. कायदेमंडळावर बहिष्कार नको, फक्त वकिलीचा त्याग मात्र केला होता. प्रकाशम आणि विठ्ठलभाई पटेल यांनी पण काय केलं आहे त्याग. तर टागोरांनी कोणती पदवी त्याग केली? सर. गांधींनी कैसर, मोतीलाल नेहरूंनी बॅरिस्टर आणि बोसांनी ICS. बोसांनी कोणती? ICS. न्यायालयावर बहिष्कार न टाकणारे कार्य कोणते? न टाकणारे ते अण्णासाहेब भोपटकर आणि बॅरिस्टर जयकर. अण्णासाहेब भोपटकर आणि बॅरिस्टर जयकर या दोघांनी कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकला नाही. याच वेळी टिळकाचे अनुयायी कोण होते? म्हणजे ह्याच वेळी टिळकाचे अनुयायी काँग्रेस सोडले 1920लाच. तर मदुराई येथील लहान मुलाने खादी महाग झाली होती अशी तक्रार केली होती गांधींना ह्याच असहकारच्या वेळेस. तर ते गांधींना तिथून पुढे काय केलं? ते कपडेच घालणं सोडून दिलं, म्हणजे शर्ट तेवढं. 5 फेब्रुवारी 1922 रोजी चौरी चोरा घटना झाली. चौरी चोरा 1+21 पोलीस म्हणजे एक अधिकारी बाकीचे 21 पोलीस ठार झाले. तर ठार केले. आयात परदेशी कापड 102 करोड to 57 करोड. म्हणजे आपण अगोदर खायच चुरले ते आपण बहिष्कार टाकल्यामुळं 102 करोडची आयात फक्त आणि फक्त 57 करोड आली होती ह्या असहकारच्या वेळेस. 12 फेब्रुवारी 1922 रोजी बारडोली ठरावाद्वारे असहकार चळवळ मागे घेण्यात आली. कोणत्या ठरावाद्वारे? बारडोली. पंडित नेहरूंनी द मुवमेंट पुट अ न्यू लाईफ इन टू इंडियन नॅशनॅलिझम असं त्या घोषणेला म्हणले. काय म्हणले? अशी मुवमेंट जिने एक नवीन जन्म दिला भारतीय राष्ट्रवादाला. ती कोणती चळवळ? असहकार. RC मुजुमदार काय म्हणले? मास ऑर्गनायझेशन होती म्हणले, म्हणजे बहुसंख्य लोकांची एक संस्था होती म्हणले असहकार चळवळ. आणि कंप्लीट नाही 1 करोड सभासद नोंदणी टार्गेट, म्हणजे जे त्यांचं टार्गेट होतं 1 करोड सभासद नोंदणी करायचं ते कंप्लीट झालेलं नाही. आणि त्याला किती?
25 पैसे प्रतिवर्ष अशी काय होती नोंदणी फी होती. टिळक स्वराज फंड 1 करोड होता. विश्वस्त होते कस्तुरबाई लालबाई त्याचे विश्वस्त होते. आता असं का चळवळ मागितली होती तर त्याला बोस काय म्हणले, नॅशनल कॅलॅमिटी म्हणले. हेच म्हणजे काय, देशाचे दुर्भाग्य. तर त्याच वेळेस असं का जेव्हा इंडिया जेव्हा असं का चालू होती त्याच वेळेस काही स्थानिक चळवळी चालू होत्या. किसान सभा चळवळ यूपीत 1920च्या कालखंडात 1920 किसान सभा. मोपला बंड 1921 केरळमध्ये मोपला बंड. एक्का किंवा एकता चळवळ उत्तरावधमध्ये एक्का चळवळ. आपल्याला वाटाल ती एक्का, कुका नाही, ती कुका आहे, पंजाबची कुका आहे. एक्का कुठं आहे, उत्तरावध म्हणजे बिहार तिकडं. नेतृत्व कोण केले, मदारी पासे. एका किंवा एकता चळवळ काय होती, शेतकरी चळवळ होती. यूपीत आहे ती, यूपीत. एका किंवा एकता कुठं यूपीत आहे. आसाम कामगार संप पडला चहा आणि मळेवाल्यांचा. नेतृत्व केलं JM सेनगुप्ता यांनी. आसाम कामगारांचा संप नेतृत्व केलं JM सेनगुप्ता यांनी. मिदनापूर आहे ना बंगालमधलं, मिदनापूर तर काय बाहेर पडलं, युनियन बोर्ड टॅक्स विरोधी आंदोलन झालं. मिदनापूरला युनियन बोर्ड टॅक्स. चिराला व पिराला इथे चिराला पिराला व वेदनादी पांडू यांनी आंध्र प्रदेशमध्ये माणसं आहे, सॉरी, चिराला पिराला हे माणसं आहेत. आणि वेदनादी पांडू यांनी आंध्रामध्ये गुंटूर येथे काय लावली, करबंदी चळवळी. कोणती, करबंदी. मद्यपान निषेध कार्यक्रम कुठं, पुणे, धारवाड, ठाणे. दारू पण प्यायची नाही. तर मध्य प्रांत आणि वराड येथे डॉक्टर सोळकर, बाबासाहेब परांजपे आणि वामनराव जोशी या ठिकाणी काम केलं. आणि 1921ला बॅरिस्टर केशवराव देशपांडे यांनी साधकाश्रम काढलं. कुठं, अंधेरीत काढलं. कुठलाच्या वाड्यात काढलं, आनंदीलाल पोद्दार यांच्या वाड्यात काढलं. तिथं शिक्षण कोणतं होतं, सूतकताई आणि दुग्ध व्यवसायाचं. तर शपथ घ्यावी लागेल तिथं एंट्री करताना साधकाश्रममध्ये. शपथ काय, मी सरकारी नोकरी करणार नाही, ही शपथ. टिळक स्वराज्य फंड किती रुपयाचा, 1 कोटीचा. जमनलाल बजाज यांनी किती दिले, 15 लाख रुपये. दागिने कोण दिले, दागिने देणारी महिला कोण होती, मगंती अन्नपूर्णमा. आता आपण ह्याच्यातलं काय पाहता, व्हॅल्यू ॲडिशन पाहता ह्याच्यातला. आफ्टर असहकार 2 गट पडले. एक निवडणुकीत भाग घ्यावा म्हणणारा. यात होते CR दास, श्रीनिवास अय्यंगार, नेहरू आणि श्रीनिवास अय्यंगार, मोतीलाल नेहरू. कोणते, मोतीलाल, CR दास आणि विठ्ठल पटेल. दुसरा गट असहकार चालू ठेवावा, विधिमंडळात भाग नको म्हणायची. ते होते वल्लभभाई पटेल. म्हणजे बघा, मोठा भाऊ होता ना, मोठा भाऊ ते काय म्हणायचा, निवडणुकीत भाग घ्यावा. मोठा भाऊ निवडणुकीत भाग घ्यावा म्हणला आणि तोच नंतर निवडणूक झाल्यानंतर तो अध्यक्ष बनला. पहिला उपाध्यक्ष बनला, नंतर अध्यक्ष बनला. आणि हे नको म्हणलं बरं का भाऊ. राजगोपालचारी म्हणले पण भाग घेऊ नका म्हणले. राजेंद्र प्रसाद पण भाग घेऊ नका म्हणले. भाग नको म्हणणारे राजेंद्र प्रसाद, राजगोपालचारी, राज आणि वल्लभभाई पटेल. तर मॉन्टेग्यू बर्कले आहे ना, ते काय म्हणते बा, निश्चयी लोकांना भारतीय जनता कधीच आव्हान देऊ शकत नाही. जे लोक निश्चयी त्या लोकांना भारतीय जनता कधीच आव्हान देऊ शकत नाही, असं कोण म्हणला, मॉन्टेग्यू आणि बर्कले दोघं म्हणले ते. असहकार सहभागी होणारे पहिले कार्यकर्ते काँग्रेसचे कोण होते, डॉक्टर सोळकर होते. डॉक्टर सोळकर हे असहकारात सहभागी होणारे काँग्रेसचे पहिले कार्यकर्ते होते. आणि जे मद्यपान निषेध कार्यक्रम होता पुणे, धारवाड आणि ठाण्याला, तर पेंटर लोकांना दंड म्हणून दंडापायी कार्यक्रम कॅन्सल केला त्यांनी. दंडापायी कॅन्सल कार्यक्रम का धारवाडमधला. अवधमध्ये शेतकरी असहकार एकत्रित आले होते. शेतकरी आणि असहकार बाबा रामचंद्र. आंध्र प्रदेशमध्ये काय आले, जंगल कायदे भंग झाला, जंगलाच्या कायद्याचा भंग झाला. पंजाब येथे भ्रष्ट महंताच्या हातून सत्ता काढून घेण्यासाठी 1920ला काय स्थापन झालं आहे, शिरोमणी अकाली दल. जुलै 1921ला कराची अखिल, बघा ध्यान ठेवा हे काय वाक्य आहे, भ्रष्ट महंताच्या हातून सत्ता काढून घेण्यासाठी कोणतं पक्ष स्थापन झाला म्हटलं तर शिरोमणी अकाली दल. आपल्याला वाटतं कुका चळवळ वगैरे ते काही नाही. भ्रष्ट महंत सत्ता काढून घेण्यासाठी शिरोमणी अकाली दल हा पक्ष स्थापन झाला. तो पक्ष आहे काय, सत्ता म्हणजे पक्ष पाहिजे.
जुलै 1921ला कराची अखिल भारतीय खिलाफत पक्ष स्थापन झाला. अखिल भारतीय खिलाफत परिषदची कराचीला झाली 1921ला. अली बंधू यांनी मुस्लिमांनी सैनिकी नोकरी सोडून देणे असं त्यांनी सांगितलं. बारडोली ठराव झाला. असहकार चळवळ मागे घेण्यात आली. कोणा ठरावानुसार? बारडोली ठरावानुसार. हे मागे घेतल्यामुळे नाराज कोण झाले? नाराज जवाहर नेहरू, सी आर दास आणि बोस. हे जे यंग पोरं होते ते नाराज झाले. नेहरू, सी आर दास आणि बोस. गांधींनी असहकार चळवळ थांबवल्यामुळे आम जनता व INC पुढाऱ्यांना राग आला. चौरी चौरा घटनेत अनेक जणांना अटक झाली. दोन्ही वाक्य बरोबर आहेत. पुढाऱ्यांना पण राग आला आणि आम जनतेला पण राग आला. तर याच वेळेस असं काय वेळेस भेटेने 9 महिन्यांनी ही कविता चौरी चौरा घटनेत फाशीवर गेलेल्या कैद्यांना उद्देशून कोण म्हणली होती? कुंजी विहार यांनी म्हणली होती. चौरी चौरा घटनेत फाशी गेलेल्या लोकांना. याच वेळी टिळकाच्या म्हणजे काही नाही वाचले आपण. मद्यपान बंदी आणि मेसोपोटेमिया नोकर भरती बहिष्कार घातला होता नागपूर अधिवेशनात. नागपूर अधिवेशन काय बघा आता? प्रांतिक समित्या भाषावार हिंदीचा वापर करा. आणि गाव मोहल्ला किंवा वार्ड समित्या स्थापन करा. गाव मोहल्ला आणि वार्ड समित्या. नागपूर अधिवेशन जे रेग्युलर अधिवेशन आहे, रेग्युलर त्या अधिवेशन सांगितलं. रेग्युलर अधिवेशनात ह्या गाव मोहल्ला वार्ड समित्या हिंदीचा वापर करा आणि प्रांतिक समित्या भाषावर करा. तर असहकार चळवळ होती ना, तर ती असहकार चळवळ थांबवावी म्हणून बॉम्बे क्रॉनिकलमध्ये आव्हान करणारे लोक कोण होते? ते काय म्हणताले बा? असहकार चळवळ थांबवा म्हणताले. ते लोक कोण होते बघा? चंद्रवरकर. आता हे जज वगैरे वकील वगैरे होते. कायला म्हणेल त्याने सभा घेतल्याने उलटीनं थांबवा म्हणला. नामदोशी पण थांबवा म्हणले. जमनादास म्हणले पण थांबवा. आणि गोकुळदास पारेख पण म्हणले थांबवा. जमनादास, गोकुळदास पारेख, नामदोशी, चंद्रवरकर थांबवा म्हणले. जानेवारी 20ला अमृतसर परिषद झाली. व्हायसरायकडे प्रतिनिधी गेले होते काही. तर ते होते स्वामी श्रद्धानंद, गांधी, मोतीलाल आणि मालवीय. मोतीलाल आणि मालवीय. ध्यान ठेवा. म्हणजे विशेष अधिवेशन आणि सिंपल अधिवेशन दोन्ही गोष्टी ध्यान ठेवा. कोणतं आहे, कोणतं कसं आहे. विशेष पार पडले कलकत्त्याला अध्यक्ष लाला आहे. रेग्युलर पार पडले नागपूरला अध्यक्ष राघवाचारी. विशेषमध्ये ठराव कोणा मांडला आहे माहीत आहे? गांधीने मांडला आहे. आणि रेग्युलरमध्ये सी आर दास यांनी मांडला आहे. तर पार्ट 3 गांधी आगमनापासून पुढला जे कोणता होता? खिलाफत कमिटीचा संपला आहे. आता पार्ट 4 सुरू होता आपण. कोणता पार्ट 4 काय? स्वराज्य पार्टी वगैरे.